नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि निकालही लागलेले आहेत. आश्चर्यचकित करणारे निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. मात्र निवडणुका म्हटल्या की घराणेशाहीची चर्चा ही नेहमीच होते. यंदाच्या निवडणुकांच्या अनुषंगानं देखील अशीच चर्चा पाहायला मिळाली होती. साधक-बाधक चर्चा झाली, घराणेशाहीचा पुन्हा एकदा उल्लेख झाला. मात्र त्यानंतर निवडणुकांचे निकाल लागले आणि ती चर्चा पुन्हा थंड झाली. मात्र याच घराणेशाहीवरती आता एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. होय, तो अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी. आणि हेरंब कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात या अहवालात नेमकं काय आहे, यामागची काय कारणं आहेत समजून घेऊयात आणि काय त्यांना सापडलं आहे या अहवालात जाणून घेऊ. सर, खूप खूप स्वागत साम टी व्हीवर तुमचं. नेमका हा अहवाल काय? घराणेशाहीची चर्चा खूप होते. निवडणुका आल्या की उमेदवारांची घराणेशाही, मग कोणी काका पुतण्या असतो, अगदी भाऊ भाऊ उभे राहतात, मुलगा त्याच्यानंतर बाप, ही घराणेशाही आजवर चालत आलेली आहे. याला मोठा इतिहास आहे. तुम्ही हा अहवाल करायचं तुमच्या डोक्यात का आलं आणि कशी सुरुवात झाली? महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाल तसं घराणेशाहीची कायमच चर्चा होते. पण मी असं म्हटलं की याचा पूर्ण आपण अभ्यास करू आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी 288च्या 88 मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराची काय पार्श्वभूमी आहे याची तिथल्या पत्रकारांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं संकलन केलं. आणि मला धक्का असा बसला की 288 मतदारसंघामध्ये 237 उमेदवार हे घराणेशाही पार्श्वभूमीचे आहेत, म्हणजे ज्यांच्या कुटुंबात कोणीतरी आमदार किंवा खासदार आहे असं. त्यानंतर 61 मतदारसंघ मला असे आढळले की जिथे एकापेक्षा जास्त उमेदवार घराणेशाहीचे आहेत. म्हणजे 50 मतदारसंघ असे आहेत की जिथे 2 उमेदवार आहेत, 10 मतदारसंघ असे आहेत की जिथे घराणेशाहीचे 3 उमेदवार आहेत आणि एक मतदारसंघ महाराष्ट्रातला असा आहे की जिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार आहेत. म्हणजे कुणालाही निवडा, तुम्हाला घराणेशाहीचाच निवडला जातो. राजकीय पक्षांचं म्हणाल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्या, परंतु दोघांचे अव्वल स्थान आहेत की 43% आणि 44% असे दोघांनी घराणेशाहीचे उमेदवार दिले. काँग्रेसने 41% घराणेशाहीचे उमेदवार दिले. भारतीय जनता पक्षाचं आश्चर्य वाटतं की पंतप्रधानांपासून सर्वजण घराणेशाहीवर टीका करत असताना त्यांनी मात्र 32% उमेदवार, म्हणजे 149मध्ये 49 उमेदवार हे घराणेशाहीचे दिले. आणि दोन्ही शिवसेनेचं शीर्ष नेतृत्व जरी घराणेशाहीचं असलं तर त्यांचं प्रमाण 19-19% आहे. याच्यामधले 89 उमेदवार हे जिंकून आले आणि 94 उमेदवार हे महायुतीनं दिले होते आणि 100 उमेदवार हे महाविकास आघाडीनं दिले होते. प्रादेशिक संतुलन जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 77 उमेदवार आहेत, पण विदर्भ आणि मराठवाडासुद्धा मागं नाही, तिथे 39-49 असं प्रमाण आहे. लोकसभा निवडणुकीचं मी सर्वेक्षण केलं तर त्याच्यामध्ये 48 मतदारसंघांमध्ये 38 घराणेशाहीचे उमेदवार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त पुन्हा भारतीय जनता पक्षाचे 14 आणि काँग्रेसचे 7. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाहीचं प्रमाण वाढतं आहे. राष्ट्रवादीचा DNA घराणेशाहीचा आहे आणि शिवसेना अजूनही तितकासा घराणेशाही खाली सरकलेले नाही असं एकूण ढोबळमानाने म्हणता येईल. अगदी ही सांख्यिकी तुम्ही सांगितलीत आत्ता, हे सगळा स्टॅटिस्टिकल डेटा तुम्ही गोळा केलात, तो नेमका कसा केलात आणि त्याची पद्धत कशी होती? तुम्हाला काय काय करावं लागलं यासाठी? अच्छा, मला तुमच्या मीडियाचा खूप उपयोग झाला सगळ्या, की वर्तमानपत्रांमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी प्रत्येक उमेदवाराचं गुगल सर्च करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे रिपोर्ट्स आले होते त्याच्यामधून पाहिलं. प्रत्येक जिल्ह्यातले जे पत्रकार मित्र आहेत त्या पत्रकार मित्रांना फोन करून तिथली पार्श्वभूमी समजून घेतली. सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून ती समजून घेतली. आणि 2019ला पण मी एक असा अहवाल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा केला होता, तर त्याचाही उपयोग झाला. परंतु चुकू नये म्हणून पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून आणि म्हणजे वर्तमानपत्र, चॅनल्सच्या माहित्या, गुगल सर्च आणि पत्रकार अशा माध्यमातून ही सगळी माहिती जवळपास 1 महिनाभर मी संकलित करत होतो. अगदी घराणेशाही म्हटलं तर त्याचा नेमका परिणाम काय होतो आणि घराणेशाही का नको? बरोबर. घराणेशाहीतल्या सुभेदारांशी माझं काही व्यक्तिगत भांडण नाही, उलट त्यातल्या अनेकांशी माझे जवळचे संबंध आहेत. प्रश्न हा आहे की घराणेशाही मुळं लोकशाही कुंठित झालेली आहे. म्हणजे तुम्ही राजेशाहीकडून संस्थानांकडे आलात, संस्थानाकडून तुम्ही लोकशाहीकडे आलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला एक व्यक्ती एक मत दिलं, श्रीमंत असो किंवा गरीब असो. मग इतकी जर समानता घटनेनं तुम्हाला दिली आहे तर राजकारणामध्ये यांना विशेष अधिकार का? यांचं सत्तेचं केंद्रीकरण तुम्ही का करताय? आज एकेका मतदारसंघामध्ये 7-7, 8-8 वेळा हे निवडून येतात, सारी सत्ता यांच्या कुटुंबाकडे केंद्रित होते, तर लोकशाहीचं पाणी वाहतं होत नाही, ही माझी तक्रार आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं की लोकशाही कुंठित झाली. आणि हे स्वतःपुरतं थांबत नाहीत. तिथलं नगराध्यक्षपद असेल, तिथले साखर कारखाने असेल, शैक्षणिक संस्था असेल, आमदारकी, सगळी पदं कुटुंबापूर्वी हे करतात. आणि सत्ता एकत्रित झाली की तिथे भ्रष्टाचार येतो, तिथे हुकुमशाही येते आणि याच्यामधून सर्वसामान्य कुटुंबातली मुलं लोकप्रतिनिधी व्हायला तयार नाहीत. आज दलित, आदिवासी, भटके
नोकरभुक्त, शेतमजूर, मुस्लिम, गरीब कुटुंबातली मुलं शिकलीत, त्यांच्यामध्ये राजकीय जाणीवा जागृत झाल्या, ते राजकारणात यायला तयार आहेत. पण तुम्ही जर त्यांना संधीच देणार नसाल निवडणुकीमध्ये पुढे येण्याची, तर तर ते फक्त शतरंज त्यांनी आयुष्यावर उचलायच्या का? आणि म्हणून लोकशाहीमध्ये एक प्रकारचं कुंठित अवस्था निर्माण करणं, सत्तेचं केंद्रीकरण करणं आणि विकेंद्रीकरण रोखून सर्वांना सत्तेचा समान वाटा न देणं, याबद्दल माझा घराणेशाहीवर आक्षेप आहे. अगदी. पण मग मतदार जागरूक कसा होईल, घराणेशाही कशी थांबेल, त्यासाठी काय पावलं उचलणं गरजेचं आहे, असं काय वाटतं तुम्हाला? मतदार जागृतीचा प्रयत्न तर करावाच लागेल. ही एक दीर्घकालीन लढाई आहे. मला पहिल्यांदा असं वाटतं की याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, म्हणजे याच्यावर चर्चा व्हावी म्हणून मी हा अहवाल बनवला. आणि दर निवडणुकीत फक्त चर्चा होते, पण मला असं वाटतं हे जर एका एंडपर्यंत न्यायचं असेल तर आपल्याला मोठ्या ठिकठिकाणी याच्यावर परिसंवाद, चर्चासत्र करावे लागतील. पण सर्वात महत्त्वाचं असं की तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना मी अशी सूचना करतो किंवा आवाहन करतो की त्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली पाहिजे. की आम्ही इतके वर्ष काम करतो आहे आणि आम्ही जितके वर्ष काम करतो आहे त्याच्यापेक्षा कमी वय ज्याचं आहे अशा मुलाला सत्तेचं तिकीट जर तुम्ही देणार असाल तर आम्हाला ते चालणार नाही. दुसरा भाग मला असं वाटतं की राजकीय पक्षांचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने लक्ष घालायची गरज आहे. आज राजकीय पक्षांना एका टोळीचं स्वरूप आलं आहे, व्यक्तिकेंद्रिततेचं स्वरूप आलं आहे. निवडणुका होत नाही पक्षांतर्गत, तर तालुका पातळी, जिल्हा पातळी याचं संघटन मजबूत करणं, तिथे प्रबोधन शिबिरं घेऊन त्या प्रकारचं पक्षीय स्ट्रक्चर जर चांगलं राहिलं तर व्यक्तिवाद कमी होईल. आणि दुसऱ्या बाजूला घटनादुरुस्तीची गरज मला वाटते की एखाद्या खासदारांनी किंवा आमदारांना आम्ही आता प्रयत्न करणार आहोत की त्यांच्याकडे खाजगी विधेयक आम्ही देणार आहोत की अशी घटनादुरुस्ती तुम्ही करा निवडणुकीमध्ये की एका कुटुंबातल्या 4 व्यक्तींपैकी तुम्हाला फक्त 2 निवडणुका लढवता येतील. अमेरिकेमध्ये आपण असं पाहतो की तुम्हाला फक्त 2 निवडणुका लढवता येतात. सहकार कायद्यामध्ये पण असं आहे की तुम्हाला फक्त 2दाच चेअरमन होता येतं. तर आपल्या देशामध्ये अशी घटनादुरुस्ती झाली पाहिजे, कारण लोकसंख्या प्रचंड आहे आणि म्हणून एकाच कुटुंबामध्ये केंद्रित होण्यापेक्षा तुम्हाला फक्त 2दाच निवडणूक लढवता येईल अशी जर आपण घटनादुरुस्ती केली तर तो प्रश्न सुटेल. अन्यथा महिला आरक्षण असलं की यांच्याच घरातल्या महिलेला संधी देणार, तरुण रक्ताला मागणी आली की यांच्याच घरातला तरुण पुढे येणार. तर हे कुठेतरी थांबण्यासाठी एकाच पातळीवर न्यायालयातल्या जनहित याचिका, प्रबोधन, राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करणं. आणि मी स्वतः याच्यानंतर सर्व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना लवकरच पत्र लिहितो आहे आणि त्यांना मी विनंती करणार आहे की किमान 2029च्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आत्तापासून तयार करून घराणेशाही विरहित महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करा. अगदी. पण जसं आत्ता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की बाहेरच्या देशातही घराणेशाही पाहायला मिळाली आहे, त्याचे दाखले देखील तुम्ही अहवालात दिलेत. हो ना. परदेशामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं, आता फिलिपाईन्ससारखा देश आहे, तिथं जो हुकुमशाह मार्कोस होता त्याने अगदी स्वतःच्या पत्नीला मंत्रिमंडळापासून वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईक भरले होते. त्याचं सरकार ज्या ॲक्विनोंनी उलथून टाकलं त्या ॲक्विनोही पुन्हा घराणेशाहीमधल्याच होत्या. तुम्हाला सगळ्यात एक विशेष उदाहरण सांगतो की जे कॅनडामध्ये जे पंतप्रधान नंतर झाले त्यांचे वडीलही पंतप्रधान होते. तर 1971-72 साली त्यांना निक्सननी पार्टी दिली होती आणि त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान 4 वर्षाचे होते. तर निक्सनने त्यांना टोस्ट देताना म्हटलं की कॅनडाच्या भावी पंतप्रधान घ्या हा टोस्ट, आणि खरंच ते पंतप्रधान झाले. म्हणजे हे भविष्य नाही की ही घराणेशाही जागतिक पातळीवर स्वीकारली गेली. उत्तर कोरियामध्ये घराणेशाही आहे, अमेरिकेमध्ये आपण बुश आणि ही जी घराणी आहेत, केनेडी आहेत, यांच्या घराण्यामध्ये सुद्धा घराणेशाही आहे, किंवा सौदी देशामध्ये आजही राजाची प्रथा चालवली जाते. तर परदेशातल्या सुद्धा अनेक छोट्या छोट्या देशांमध्ये आपल्याला ही घराणेशाही बघायला मिळते. मला असं वाटतं की अविकसित देशात पण आहे आणि विकसित देशांमध्ये, इंग्लंडसारखा देश तर राजघराण्यापुढे लीन झालेला आहे. तेव्हा जर तुम्हाला विवेकी पद्धतीनं नागरिकांना पुढे न्यायचं असेल तर तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, याला जसा आपण विरोध करतो तसं तो कुठल्या वंशाचा आहे किंवा कुठल्या घराण्यातला आहे हे सुद्धा लोकशाहीशी विसंगत आहे, ते हाणून पाडलं पाहिजे. अगदी. जसं आत्ता तुम्ही म्हणालात की लोकशाहीशी विसंगत आहे, मात्र मतदारांना हे पटवून द्यायचं असेल की घराणेशाही कशी लोकशाहीला मारक आहे, कशा पद्धतीत लोकशाहीसाठी तो धोका आहे, ते कशा पद्धतीत पटवून देणं गरजेचं ठरणार आहे, आणि अहवालात नेमकं काय अजून? अच्छा, याच्यात एक मला अजून एक मुद्दा ॲड करावासा वाटतो की बऱ्याचदा प्रतिवाद असा केला जातो की पुष्कळ आम्ही तिकीट देतो पण मतदार निवडतात ना. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्या घराण्यामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं. अनेक पिढ्या सत्तेत असल्यामुळे पैसा प्रचंड असतो, त्यांनी संस्था काढलेल्या असतात, संस्थांचं जाळं असतं, लाभार्थींचं मोठं नेटवर्क त्या ठिकाणी उभं राहिलेलं असतं आणि ते विरोधी पक्षाला एक तर उभं राहू देत नाही किंवा विरोधी पक्षाला खिशात टाकतात. त्याच्यामुळं विरोधी उमेदवार प्रबळ नसतो. अशा स्थितीत मतदारांना मला असं सांगायचं आहे की मतदारांनी सारासार किंवा श्रद्धेपोटी मतदान करण्यापेक्षा किंवा त्या घराण्याशी निष्ठा व्यक्त करण्यापेक्षा ह्या घराणेशाहीमुळं लोकशाही कुंठित झालेली आहे आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना संधी मिळत नाही आहे, या दृष्टीनं याच्याकडं पाहिलं पाहिजे आणि विरोधी मतदान केलं पाहिजे. पण त्यासाठी 2 ठिकाणांवर बंडखोरी करावी लागेल की एक तर तरुण मुलांनी बोललं पाहिजे आणि राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आता बंडखोरीची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. अगदी. आणि तुमच्या अहवालात तुम्ही श्रद्धांजली देखील वाहिलेली पाहायला मिळाली, ती नेमकी कोणासाठी आहे?
माझ्या अहवालामध्ये तुम्ही अगदी अचूकपणे पकडलं की पहिल्या पानावर मी श्रद्धांजली वाहिली. ते श्रद्धांजली असं म्हटलं आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर राजकारणामध्ये काम केलं त्यांचं जे करिअर घराणेशाहीने उद्ध्वस्त केलं किंवा जे करिअर आकारालाच येऊ शकलं नाही त्या करिअरला मी श्रद्धांजली वाहतो आहे. हा भाग जरी विनोदी असला तरी मला असं वाटतं की त्याच्यामागे माझी गंभीर भूमिका ही आहे की चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये एक विशिष्ट वर्गातले लोक शिकत होते आणि ते असं म्हणायचे की आम्ही आहोत ना सक्षम, काय गरज आहे कोणाला शिकायची किंवा काय करण्याची. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष इतका प्रचंड क्षमता दाखवल्या लक्षात आला, अरे ज्या जातींना आम्ही शिक्षण नाकारलं तिथूनही इतकं काहीतरी घडू शकतं. तसं मला असं म्हणायचं आहे की आज असं म्हणतात की आम्ही घराणेशाहीतल्या लोकांनी मग चांगली कामं केलीत की नाही, चांगले मंत्री झाले, चांगले मुख्यमंत्री झाले. अहो, ज्यांना संधी नाकारली ते कदाचित तुमच्यापेक्षा अत्यंत त्यांच्यामध्ये क्षमता असतील, पण तुम्ही त्यांना पुढंच येऊ दिलं नाही ना. आणि म्हणून त्या बिचाऱ्यांच्या करिअरला मी श्रद्धांजली वाहिलेली आहे. अगदी खरं आहे. घराणेशाही ही राजकारणात लागलेली कीड आहे असं म्हटलं जातं. मात्र खरंच हा विषय तसा गंभीर आहे. तो जरी सातत्यानं प्रभावीपणे जरी समोर येत नसला किंवा त्याची चर्चा होत नसली तरीसुद्धा लोकशाहीसाठी ही घराणेशाही मार्ग ठरू शकते. देशात अराजकता माजलेली पाहायला मिळते, अनेक सरकारं उलथवलेली पाहायला मिळतात, ती कदाचित अशाच घराणेशाहीमुळे. आणि त्यावरच हा अहवाल हिरंब कुलकर्णी यांनी प्रकाशित केलेला पाहायला मिळतोय. साम टीव्हीसाठी तन्मय टिल्लू, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.